तुम्ही उत्तर द्या। संपत्ती जागेवर राहिली, घराला कुलप लागलेली आहेत, म्हणून काळजी घ्या। तुकोबारायांच्या उपदेशाने जगा, त्याशिवाय आपला धर्म नाही, त्याशिवाय परमार्थ नाही, त्याशिवाय हिंदवी स्वराज्य नाही। म्हणून तुकोबारायांनी उपदेश केला, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाच्या माती हनो। ही तयारी वारकऱ्याने ठेवायची। देवाच्या नावाने निघाला तर झेंडावर, आणि कोणी आडवा आला तर झेंडा खाली दांडावर। ही तयारी ठेवायची। मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचो। हजारो वर्षापासून या भारतावर, हिंदुस्थानावर आक्रमण झाली, ती शक्तीने आणि युक्तीने परतवलेली आहेत। विसरला का तुम्ही? विसरला? अरे बलाढ्य संकट आलं होतं। अफजल खान नावाचा दैत्य या महाराष्ट्रावर ही धर्म संस्कृती संपवण्यासाठी आला होता आवर्जून। आज मायबोली YouTube चॅनल तेवढ्यासाठीच आलेला आहे बरं का, अफजल खान फोडायला। हो आला होता ना, पण युक्तीनं आणि शक्तीनं। तो काय फक्त त्याला प्रदेश जिंकायचा नव्हता, त्याला धर्म संस्कृती संपवायची होती। म्हणून मंदिर पाडीत, मूर्ती खंडित करीत आला। आया बहिणींचे अब्रू लुटत, लहान लहान लेकरांना घोड्याच्या पायदळी देत होता। अरे तरुणांना हत्तीच्या पायदळी देत होता। गावाच्या गाव ओस पडत चालली होती। हा जाणता राजा छत्रपती शिवाजी राजा त्या प्रतापगडावरती आहे। या रयतेचा तो जाणता राजा आहे। त्या जाणीवेनं त्याला दया येईल आणि तो प्रतापगड सोडून येईल, म्हणून रयतेचा हाल करत होता, आला होता। पण एक विसरू नका बरं का, गनिमी कावा असा होता की प्रतापगडाच्या पायथ्याला आणून त्याला थांबवला होता, नाही का? आमच्या कीर्तनकारांनी, शाहिरांनी बऱ्याच वेळा त्याला आणला, बऱ्याच वेळा गुरुजी फाडला सुद्धा। फाडायला चालू ना आपण आमिर शेठ, फाडायचं का? मग सावध आहे ना तुम्ही? सावध आहे का तुम्ही? सावध आहे का? टाळ सावध आहे का? टाळकरी सावध आहेत का? वा, आला होता, आला होता प्रतापगडाच्या पायथ्याशी खरा। हा 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 प्रतापगडाच्या पायथ्याशी खरा, प्रतापगडाच्या पायथ्याशी खरा, प्रतापगडाच्या पायथ्याशी खरा, प्रतापगडाच्या पायथ्याशी खरा। आले भगवान नाही त्याला जाणीव शक्ती, तरीला काय कल्पना युक्ती प्रतापगडाच्या पायथ्याला तो खरा। छत्रपती शिवाजी राजा या अखंड हिंदुस्थानाचा, हिंदवी स्वराज्याचा जाणता राजा आहे। तो रयतेचा राजा आहे। त्या रयतेच्या उद्धारासाठी धर्माला अंतःकरणात घेऊन चिंताग्रस्त त्या प्रतापगडावरती राजा। पण आई भवानीचा आशीर्वाद, माँसाहेब जिजाऊच्या गर्भसंस्काराला परिपूर्ण झालेला राजा, हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावा ही स्त्रीची इच्छा अंतःकरणामध्ये बळकट करून तो राजा प्रतापगडावरती त्या स्थानाला समोर जाण्यासाठी प्रतापगडावरून आई भवानीला तळमळ घातला। माँसाहेब जिजाऊचा आशीर्वाद घेण्यासाठी माँसाहेब जिजाऊच्या समोर राजानं दंडवत घातला। तसंच आई जिजाऊला, माँसाहेब जिजाऊचा आशीर्वाद घेतला। त्या माँसाहेबांचं डोळं भरून हा जाणता राजा शिवाजी नाव आहे, पण आयुष्यभर जीवाशी खेळत राहिला तो शिवाजी राजा निघाला। मावळ्याची अंतःकरणात चालवली, अश्रू दाटले त्या राजावरती आणि रयतेवरती
डोळ्यातून अश्रू ढळायला हत्ती सुद्धा अश्रू ढळायला लागलं आणि राजा निरोप घेऊन निघाला प्रतापगडाच्या पायथ्यावर. त्यांनी मी कावा केला वर्गा, त्यांनी मी कावा केला कारण युक्तीने शक्तीने श्रेष्ठ होता. शरण आलो म्हणून खानाच्या भेटीसाठी पायथ्याला शामियाना उभारला. नक्षीदार शामियाना शामियानामध्ये खान प्रवेश करतोय. खान दौलत गुलाब खानाच्या सोबती त्याचा अंगरक्षक म्हणून सय्यद बनला. खानाने शामियानात प्रवेश केला. माझ्या राजाने सुद्धा शामियानामध्ये प्रवेश केला. खान तगार करणार म्हणून सांगला सावला आणि सावधान त्याची पाऊल. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे असा राजा त्या शामियानात प्रवेश करतो. खानाबरोबर सय्यद बनला आणि माझ्या शिवाजी राजा बरोबर बोलतो ना आपण होता जीवामधून वाचला. माझ्या शिवाजी राजा बरोबर शिवबाच्या संगती महाराज शिवा महाराज सोबत प्रवेश केला शामियानामध्ये. शिवाजी राजाला पाहून तो खान मिस्किलपणे हसतोय आणि राजाला बोलतोय आय शिवाजी खानाने आलिंगन दिलं आणि दगा केला खानाला. खानचा विमान मारला काठेमध्ये आणि कट्यारीचा वार केला. पण काळजी करू नका राजा सर्व होता. चिलखत होता राजा सावध झाला. विद्वान राजा खानाच्या पेटामध्ये खुपसला. खान रक्त बबराळ झाला पण संपलं नाही बरं का. खान संपलं नाही. त्या खानाला संपवण्यासाठी त्या अखंड हिंदुस्थानाच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणासाठी या स्वराज्याचं स्वप्न मुठीत बांधून गेला होता तो राजा. अरे काय होतं मुठीत काय होतं वाघनख्या होता आणि शेवटचा मारा केला. वाघनख्याचा मारा केला. कानाचा कोठा बाहेर धरतीला कोसळला. हे स्वराज्यावरती आले संकट माझ्या राजाने शक्तीने आणि युक्तीने प्रतापगडाचे युद्ध झाले. छत्रपती शिवाजी महाराज की